सासू आणि सुनेची जोडी म्हणजे आंबट गोड नातं असतं. खरं तर काही गोष्टी आईकडून शिकून आलेली असलेली सूनबाई निश्चितच या घरात कसं काम करेल किंवा या घरात कशी राहील, या घरात सर्वांना सांभाळून घेईल का, याचाच विचार सासूबाई करत असतात. पण या सगळ्यातून काही वर्षांनी दोघींची गट्टी जमते हे मात्र नक्की. आता हे झालं सासू सुनांच्या बद्दल, पण आज आपण बघणार आहोत राजकारणातील अशा सासू सुनबाई की ज्यांचं नातं खरंच खास आहे. आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांच्या सासूबाईंचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, जो की माय महानगर मानिनीवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अजून पाहिला नसेल तर नक्कीच पहा. यावेळी सासूबाई त्यांच्या म्हणतात की अमृता ही आम्हाला आधार देते, त्याचबरोबर ती खूप सपोर्टिव्ह आहे. तिने कधीच कोणत्याच गोष्टीची तक्रार केली नाही. आम्हाला आणि देवेंद्रला सुद्धा नेहमी तिने भक्कम पाठिंबा दिला. याबद्दल अमृता फडणवीस तर खुश असतीलच, पण अमृता फडणवीस आणि त्यांच्या सासूबाई यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. यावरून कळून येतं की खरंच घरातील नाती त्या खूप छान पद्धतीने जपत आहेत. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशीचे फोटोज असू देत, अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि त्यांची आई या तिघांचा फोटो एकत्र असतो. यानंतर सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हा खूप मोठा काळ आहे, पण तरी सुद्धा इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींचं नातं सुद्धा खूप गोड होतं. सोनिया गांधी तर परदेशातून भारतात आल्या होत्या. घरातील चालीरीती सोडा, पण भारतातील चालीरीती, भारतातील रीतिरिवाज हे शिकणं सुद्धा फार महत्त्वाचं होतं आणि त्यावेळी सोनिया गांधींनी सुद्धा ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. सोनिया गांधी आणि इंदिरा गांधींचे सुद्धा अगदी जवळीकतेचे फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर येतात ते म्हणजे जेनेलिया आणि तिच्या सासूबाईंचे फोटोज आणि व्हिडिओज तर आपण सोशल मीडियावर बघतो. दोघींचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यावर वाटतं की खरंच या एकमेकींसाठी बनलेल्या आहेत. त्याचबरोबर सासूसूनपेक्षा अगदी मायलेकीचं नातं दिसतं. रितेश देशमुख आणि जेनेलिया आणि या तिघांचा सुद्धा एकत्र फोटो आपण बघतो, त्यावेळी सुद्धा आपल्याला कळून येतं की यांच्यामध्ये नातं किती गोड आहे. यानंतर लता शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि त्यांच्या सूनबाई यांचे सुद्धा फोटोज आपण बघितल्यानंतर आपल्याला कळून येतं की यांचं सुद्धा नातं खूप गोड आहे. राजकारणी घराणं असलं तरी नात्यांमध्ये मात्र राजकारण नाही आणि सासू सून मिळून घरचं सगळं व्यवस्थित सांभाळत असल्यामुळे पुरुषांना सुद्धा काळजी करायची गरज नाही, असंच काहीसं वातावरण आपल्याला या सर्वांच्या मध्ये दिसते. यानंतर राज ठाकरे यांची पत्नी आणि अमित ठाकरे यांची पत्नी. आता बघितलं तर राज ठाकरे यांची पत्नी आपल्या नातवासोबत प्रचंड प्रमाणात उत्साही असताना दिसते आणि सोबतच दोघे एकत्र खेळत सुद्धा असतात. सूनबाई आणि त्यांचं नातं सुद्धा अगदी तसंच आहे. दोघीही अगदी मन मोकळे आहेत. जेव्हा केव्हा बोलतात तेव्हा बिनधास्तपणे बोलतात आणि तशीच अगदी त्यांची वक्तव्य सुद्धा असतात. तर या होत्या राजकारणातील सासू सुनबाईंच्या जोड्या. तुम्हाला यापैकी कोणती जोडी सर्वात जास्त आवडते हे कळवायला विसरू नका आणि तुमच्या घरातील सासू सुनबाईचं नातं कसं आहे हे सुद्धा कळवायला विसरू नका. आणि याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.